श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक मासामध्ये पौर्णिमा आलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर पौर्णिमा तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि अधिक मासामध्ये आलेली पौर्णिमा आहे तर ती अतिशय अत्यंत प्रभावशाली मानली जाते, कारण की अधिक पौर्णिमा जी आहे तर ही दर 3 वर्षांनी एकदा येत असते. म्हणून या पौर्णिमेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि उपाय अनेक पटीने फलदायी ठरत असतात असं धर्मग्रंथामध्ये देखील सांगितलं गेलं आहे. आणि म्हणूनच या अधिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला या अत्यंत महत्वाच्या 2 वस्तू ज्या आहेत ना तर त्या जाळायच्या आहे. यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होईलच, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील नष्ट होईल. आर्थिक अडचणी कमी होतील, नजर दोष देखील कमी होईल. इतका प्रभावशाली हा उपाय आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, परंतु परिणाम याचे खूप मोठे आहेत. अगदी साध्या सोप्या वस्तू आहेत, ज्या या वस्तू आपल्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतात. आणि पौर्णिमा तिथी ही बघा, अधिक मास 3 वर्षांनी एकदा येतो आणि 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासातील ही पौर्णिमा आहे. म्हणूनच या पौर्णिमेला अतिशय अत्यंत दुर्मिळ योग तयार होत आहे आणि म्हणूनच या संधीचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला अतिशय अत्यंत प्रभावी अगदी छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर आता कोणत्या वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायच्या आहे, हा उपाय नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, याविषयीची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. बघा, अधिक मास पौर्णिमा 2026 नेमकी कधी आहे, शुभ वेळ काय आहे, पूजा कशा पद्धतीने करायची आहे, हा उपाय या दिवशी आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे बघा, 2026 मध्ये पौर्णिमा तिथी ही 2 दिवस आलेली आहे. पौर्णिमा तिथी 30 मे रोजी आलेली आहे आणि 31 मे रोजी ही संपणार आहे. म्हणजेच 30 तारखेला पौर्णिमा चालू होत आहे आणि 31 मेला ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. म्हणूनच आपल्याला उदय तिथीनुसार ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 31 मे रोजी आपण गृहीत धरणार आहोत. आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही 31 तारखेला केला तरी देखील चालेल आणि हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी म्हणजे 30 केला तरी देखील चालणार आहे. कारण की बघा, 30 तारखेला दुपारी पौर्णिमा लागत असल्यामुळे 30 तारखेला तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. अधिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करण्याला अधिक विशेष महत्व आहे. त्यामुळे आपण पवित्र नदीमध्ये शक्य असेल तर जाऊन तुम्ही स्नान करू शकता किंवा मग घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून, चिमूटभर हळद टाकून घरी स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची, त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा करण्याला अधिक विशेष महत्व आहे. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. त्यामुळे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जेवढं जास्तीत जास्त सेवा आपल्याकडनं होईल, जप जास्त होईल, तेवढी आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेला विष्णू सहस्रनाम जो आहे तर ते देखील पठण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे पठण करणं त्यांनी पठण करा. ज्यांना वाचता लिहिता येत नसेल त्यांनी युट्यूब वरती लावून द्या आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे.
अधिक मास पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळी कापुरासोबत आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल, घरातील अडचणी अडथळे दूर होतील, वातावरण शुद्ध होईल, सकारात्मक ऊर्जा घरातील वाढेल आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव टिकून राहील. बघा, नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा ही घरामध्ये साठवलेल्या सामानामुळे तयार होत असते, अस्वच्छतेचे निर्माण होत असते किंवा आपल्या बरोबर एखादी वाईट बाधा वाईट गोष्टी आल्यामुळे देखील तयार होत असते. हिला वेळोवेळी घराच्या बाहेर काढणं महत्वाचं असतं आणि ही वेळोवेळी बाहेर काढण्यासाठी अशा काही तिथी असतात की त्या तिथी अतिशय अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच प्रभावशाली मानल्या जातात. त्यातलीच तिथी म्हणजे अधिक पौर्णिमा तिथी, अधिक महिन्यात येणारी ही तिथी. आता हा उपाय ही सेवा तुम्हाला 30 तारखेला पण करायची आहे. हा उपाय तुम्ही 31 तारखेला सुद्धा करायचा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी उपाय रोज अधिक महिना संपेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे. अतिशय अत्यंत प्रभावी उपाय असल्यामुळे आपण रोज संध्याकाळी बरोबर 6 वाजल्यापासून ते रात्री 8:30 वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक मातीचं मोठं भांड किंवा मातीची पंती घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 3 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्याला थोडासा भीमसेनी कापराच्या ज्या वड्या असतात 4-5 तर त्या तुम्हाला लागणार आहे. याबरोबरच तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती देखील घ्यायची आहे. त्याचप्रमाणे एक तमालपत्र तेजपत्र पान जे आहे तेजपान तर ते देखील तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आपल्याला आपल्या घराचा दरवाजा खिडक्या ज्या आहेत तर त्या उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. कापूर ठेवल्यानंतर अखंड फूल असलेला लवंगा ठेवा. यामध्येच आपल्याला 7 काळी मिरी ठेवायची आहे. त्यानंतर सर्वांकडे तेजपत्ता असेल नसेल तो आणून घ्या. आपल्याला तेजपान जे आहे तमालपत्र घ्यायचं आहे. अगदी छोटं असलं तरी देखील चालेल. फक्त फाटलेलं तुटलेलं घेऊ नका, खराब झालेलं घेऊ नका. आपल्याला थोडक्यात आपली इच्छा जी आहे तर ती त्या तमालपत्रावरती तेजपानावरती लिहायची आहे. इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. थोडक्यात म्हणजे बघा, तुम्हाला जर पैशाची समस्या असेल तर लक्ष्मी प्राप्ती धन प्राप्ती असं लिहा. घराची समस्या असेल तर घर होण्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही अशा थोडक्यात इच्छा लिहायच्या आहे आणि हे तेजपान आपल्या उजव्या हातावरती आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर डाव्या हाताने आपल्याला ते झाकायचं आहे. आपल्या मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे. धन्यवाद 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 ब्रह्मांड तुम्हाला असं म्हणायचं आहे. देवघरासमोर तिथे बसून आपल्याला यातील वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. सर्वात महत्वाचं उपाय करत असताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही. आपलं मन शांत आणि स्वच्छ पवित्र पाहिजे. मनामध्ये कोणाविषयी वाईट भावना नको. पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं स्मरण करून यांना स्मृतीत ठेवून हा उपाय करायचा आहे. जी काय इच्छा असेल ती प्रगट करून तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही ज्या कुठल्या गुरूंना मानता त्या गुरूंचं तुम्ही नामस्मरण करू शकता. यानंतर वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. आता हे प्रज्वलित केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या देवघरामध्ये याचा धूर जो आहे तर तो आपल्याला ओवाळून फिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूम मध्ये हा धूर आपल्याला सगळीकडे फिरवायचा आहे. फिरवत असताना आपल्याला देवांचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तिथे यायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजासमोर उंबाठ्यावरती बरोबर मधोमध हे भांड ठेवायचं आहे. जोपर्यंत यातील वस्तू जळत आहे तोपर्यंत जळू द्यायच्या. नामस्मरण चालू ठेवायचं. त्यानंतर यातील वस्तू संपल्यानंतर हे भांड थंड होऊ द्यायचं किंवा यात थोडंसं पाणी टाकून हे एखाद्या मोठ्या झाडाखाली आपल्याला ओतून द्यायचं. बघा, काही वस्तू जळाल्या असतील, काही वस्तू त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या असतील तर जळाल्यानंतर आपल्याला यातील ज्या काही वस्तू शिल्लक आहेत तर त्या आपल्याला झाडाच्या कुंडीमध्ये म्हणजेच निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. अतिशय म्हणजे अतिशय ही महत्वाची अधिक महिना मासातील पौर्णिमा आहे. या दिवशी छोटासा उपाय
उपाय आवर्जून सर्वांनी करावा. यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत, पैशाचे मार्ग आहेत, तर ते मोकळे होतील. या दिवशी आपल्याला वादविवाद घरामध्ये करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणाचा अपमान करायचा नाही. या दिवशी शक्यतो करून सात्विक पदार्थ जे आहेत तर ते अन्न ग्रहण करायचं आहे. आपण या दिवशी उपवास करा, अगर करू नका. या दिवशी चुकून देखील आपल्याला मांसाहार घरामध्ये करायचा नाही किंवा बाहेरून देखील घरामध्ये करून यायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी दानाला विशेष महत्व आहे. या दिवशी तुम्ही गरीब व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा तांदूळाचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते. अधिक मासातील ही पौर्णिमा वर्षातील अतिशय अत्यंत शुभ दिवसापैकी एक मानली जाते. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने पूजा आणि उपाय केल्याने घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव, सकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव यांची देखील पंचोपचार पूजा करायची आहे. आपल्या घरात जर का आपल्याला सुख, समाधान, माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव यांचा आशीर्वाद हवा असेल तर हा छोटासा कापुरांचा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आजच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये केला तरी देखील चालणार आहे. ज्यांना नाही 6 ते 8:30 9:30 पर्यंत शक्य झालं त्यांनी अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला रात्री तरी देखील चालणार आहे. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे उद्या 31 मेला तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये 6 वाजल्यापासून उद्याच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ह्या वस्तू तुम्ही जाळू शकता. परंतु प्रयत्न करा की 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत ह्या वस्तू जास्तीत जास्त जाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वस्तू या कापुरासोबत जाळायच्या आहे. मान्य करते तुमच्याकडे जर सर्व वस्तू नसेल, ज्यांच्याकडे असेल त्यांनी सर्व वस्तू जाळायच्या आहे. ज्यांच्याकडे सर्व वस्तू नसेल, एखादी वस्तू स्किप झाली तरी देखील चालणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कष्ट करत राहा, कर्म चांगली करत चला. त्याचबरोबर भक्ती करत राहा. जीवनामध्ये ज्या काय आर्थिक अडचणी आहेत, जी काय तुमची रखडलेली कामं आहेत तर ती नक्कीच हळूहळू का होईना मार्गी लागायला सुरुवात होईल. फक्त विश्वास ठेवा आणि कर्म आणि कष्ट करत चला. नक्कीच तुमचा एक दिवस भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.